सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐका. आम्ही नेहमीच सांगतो, भगवान परमात्माना हात, पाय, कान, नाक, डोळे ही जी सगळी इंद्रिय दिलेली आहेत ना, तर या इंद्रियांच्या माध्यमातून आपण सत्कर्म केलं पाहिजे. दिले इंद्रिय हात, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग, नाशे जीवपण भवरोग, दिले इंद्रिय हात, पाय, कान, दिले इंद्रिय हात, पाय, कान. भगवान परमात्म्याने हात, पाय, कान, नाक, डोळे आपल्याला दिले. या इंद्रियांच्या माध्यमातून काय करायचंय ऐका. जब हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाये, तब तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. माणसानं जीवनामध्ये तीर्थक्षेत्रावरती गेलं पाहिजे. तीर्थावर जाण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. तीर्थावर जाण्यासाठी सगळ्यात पहिलं पाहिजे पुण्य, तीर्थावर जाण्यासाठी पाहिजे पैसा, आणि तीर्थावर जाण्यासाठी पाहिजे चांगले सवंगडी, चांगले मार्गदर्शक, चांगले मित्र सोबतीला असतील, पैसे खिशात असतील आणि पुण्य बळ असेल तर माणूस तीर्थक्षेत्रावरती जाईल. या तिन्ही पैकी एक जरी कमी असेल तर मनासारखी तीर्थयात्रा होऊ शकत नाही. सगळ्यात पहिले सावरगाव तळ या जी लोक तीर्थक्षेत्रावरती जाऊन आली, या सगळ्यांचं पहिलं पुण्य एकत्र आलं. पुण्य एकत्र आल्यानंतर परमेश्वरानं तुम्हाला जे काही धन दिलेलं आहे ना, त्या धनाची सुद्धा पुण्यही म्हणावे लागेल की त्या धनाच्या, पवित्र धनाच्या माध्यमातून तुम्ही तीर्थक्षेत्रावरती गेलात आणि आमच्या बाळाभाऊंसारखे मित्र किंवा एक चांगली नियोजन करणारी मंडळी, तर अशा चांगल्या लोकांच्यामुळे, आयोजकांच्यामुळे किंवा एक पुढाकार घेणारं कोणी असावं लागतं, धाडस करणारं कोणी असावं लागतं. खरं तर मी बाळाभाऊंचे नेहमीच धन्यवाद व्यक्त करते. बाळाभाऊंचा महाराष्ट्रभरामध्ये मित्रपरिवार खूप मोठा आहे. महाराष्ट्रात असा असे एकही कीर्तनकार मंडळी राहिले नसतील की त्यांचा जवळून संपर्क बाळाभाऊंना नसेल म्हणून. पण बाळाभाऊंचा एक आग्रह असतो की दिदींना या आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये आपल्याला वारंवार कीर्तनासाठी निमंत्रित करता आलं पाहिजे. उद्देश एकच आहे त्याच्या पाठीमागे की ताईंना, दिदींना जर आपण कीर्तनाला बोलावलं तर या कीर्तनाच्या माध्यमातून बाळाभाऊ असतील किंवा त्यांचे मित्रपरिवार असेल, यांच्या माध्यमातून जे काही योगदान, सहकार्य जे प्राप्त होतं ना, तर ते 250-300 लेकरांच्या सेवेमध्ये ते सहकार्य प्राप्त होतं. या पवित्र उद्देशानं त्यांचा अट्टहास असतो. दीदी, मठावरती येऊन तर आम्हाला सेवा करायला वेळ नाही. आमचा प्रपंच, आमचा परिवार, उद्योग याच्यात आम्ही खूप व्यस्त आहोत. पण आम्हाला जमेल ती कल्याण स्वामी संस्थांची सेवा काही कसे ना आम्हाला घडली पाहिजे. कारण आपल्यातली बरीच लोक होते. बाळाभाऊ तुमच्यासोबत 4-5 जण होते. 2018 जेव्हा आपण कल्याण स्वामी संस्थांचा भूमिपूजन सोहळा केला त्यावेळेला बाळाभाऊ साक्षीदार होते. बाळाभाऊंनीच तिथले काही फोटो वगैरे, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र, आपले गाडे भैयाच का नाव काय त्यांचं, अजितजी गाडे आणि संतोष गाडे, हे दोघंही होते. तर तिथले फोटो वगैरे काढणं, त्याचा अल्बम पुन्हा मला तयार करून दिला. तर एवढा मोठा दिव्य कार्यक्रम झाला आणि तेव्हापासून बाळाभाऊंनी ठरवलं की कोणत्या ना कोणत्या प्रकारे कल्याण स्वामी संस्थांच्या सेवेमध्ये आपलं काही का ना असे ना योगदान लागलं पाहिजे. म्हणून एक पवित्र विचारानं कल्याण स्वामी संस्थांच्या परिवारामध्ये बाळाभाऊ जोडल्या गेलेले आहेत आणि बाळाभाऊंच्या माध्यमातून सावरगाव तळ हे गाव सुद्धा जोडलेलं आहे. खरं तर बाळाभाऊंना आम्ही आमचे भाऊच म्हणतो. मग संतोषजी असतील, अजितजी असतील, हे सुद्धा आमचे भाऊच आहेत. आणि हे सगळं गाव जे आहे तर या गावाशी एक आपलेपणाचं, स्नेहाचं, प्रेमाचं, मायेचं नातं या सगळ्या माझ्या भावंडांच्या माध्यमातून जोडल्या गेलं. तर या सगळ्या बोलण्या पाठीमागे माझा उद्देश एवढाच आहे की तीर्थावर जाण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. खरं तर डहाळे महाराज 2018च्या अगोदरपासून बाळाभाऊंचा आमचा संपर्क आहे. या भागात माझा फोन जाऊ अथवा न जाऊ, बाळाभाऊंना कळालं दिदींचं कीर्तन इथं आहे, माझ्या फोनची वाट पाहत नाहीत. 2-3 जण कीर्तनाला येतात आणि मीच म्हणते मला लक्षच नाही फोन करायचं.
तर एक सांगायचंच एवढं आहे की हे गावच मुळात छान आहे खूप. या गावामधली माणसं खूप चांगली आहेत. एक आपलेपणा, स्नेह, माया, ममता, एक माणुसकी जोडणारी ही सगळी लोक आहेत. तर एवढं सांगायचं होतं मला की तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी सगळ्यात पहिलं पाहिजे आपलं पुण्य, दुसरं पाहिजे आपल्याकडे धन असलं पाहिजे, आणि तिसरं आपल्याकडे मित्रपरिवार चांगला असला पाहिजे. नाहीतर लक्षात घ्या, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाऊन तीर्थ पाहून येणं एवढं सोपं नाही. लोक पंढरपूरला जायला घाबरतात. एकटा माणूस का, कोण काही कपडे चोरून घेऊन जाईल का, आणि कोण पिशवी चोरल का, आणि कोण आपल्याला काय करल का, या भीतीमध्ये माणसं असतात. एकटा माणूस गाव सोडून पंढरपूरला जायचं धाडस करत नाही. एवढ्या दूरवर तीर्थावर जाऊन येणं, तिथली भाषा आपल्याला, तिथलं लोकेशन, वातावरण, या गोष्टी काही माहिती नसतात आपल्याला. पण जाऊन येण्यासाठी ग्रुप, जी संघटना म्हणतो ना आपण, ती खूप चांगली असणं गरजेचं आहे. आता बोलता बोलता मी एक विषय बोलले तुम्हाला की तीर्थक्षेत्रावर आपल्याला भीती असते की आपले पैसे चोरी जातील. पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आता कपडे चोरी जात नाहीत पा तीर्थावर गेल्यानंतर. पूर्वी कपडे चोरी जायचे तीर्थावर गेल्यानंतर. कपडे का चोरी जायचे, तर त्या खिशामध्ये पैसे असायचे म्हणून पूर्वी कपडे चोरी जायचे. आता कपडे चोरी जात नाहीत का, तर कपड्यामध्ये जे खिशे आहेत त्या खिशामध्ये पैसेच नसतात. आता आपले पैसे कशात असतात, मोबाईलमध्ये पैसे असतात. त्याच्यामुळे आता असं काही विशेष कपडे चोरी जाण्याचं काही असं काही वातावरण राहिलेलं नाहीये. तर मला एवढं सांगायचं तुम्हाला, जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. वृंदावन धाम ही अशी पुण्यभूमी आहे माझ्या ताईंनो. वृंदावन या जो लक्ष म्हणजे 84 कोस त्याचं क्षेत्र आहे वृंदावनचं. त्या ब्रिजभूमी, त्याला ब्रिजभूमी म्हणतात. त्या भूमीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्माचं अवतरण झालं. त्या पुण्यभूमीमध्ये भगवान परमात्मानं बाललीला केल्या. देव रांगला, देव नाचला, देवानं उड्या मारल्या, देवानं खोड्या केल्या, देवानं चोऱ्या केल्या, देवानं नाना प्रकारच्या लीला त्या पुण्यभूमीमध्ये केलेल्या आहेत. आणि असं महत्त्व त्या पुण्यभूमीचं की ब्रजभूमी आपण पाहून आलोत, वृंदावनमध्ये आपण दर्शन घेतलं. वृंदावनात तुम्ही रमण रीती पाहिली असेल, त्या रमण रीतीमध्ये माणसं लोळली सुद्धा असतील. कोण कोण गेलं होतं वृंदावनला, हात उंच करा. एवढेच गेले होते का, अंदाजे किती होते बाळाभाऊ लोक? हा, वृंदावन आलं माझ्याकडे, नाही काशी आणि अयोध्या. बरं, वृंदावनला आपल्यापैकी कोण कोण गेलेलं आहे आताच्या ट्रीप नाही पण अगोदर? वा, म्हणजे बरीच लोक. मातीमध्ये लोळला सुद्धा असताल तुम्ही, अंगावर माती घेतली असेल. हात खाली घ्या बाबा. डोह पाहिला असेल, कालिया डोह, परत कदंबाचं झाड तिथे, म्हणजे खूप छान आहे पहा सगळं. अयोध्येमध्ये सुद्धा शरयू मातेचं स्नान आपण सगळ्यांनी केलं असेल. राजा दशरथाचा महल पाहिला असेल. भगवान परमात्माची जन्मभूमी तर तुम्ही आता नाविन्य रूपात तुम्ही पाहिलेली, आम्ही तरी जुनं पाहिलेलं सगळं. काशीमध्ये सुद्धा फार सुंदर सुंदर त्या ठिकाणी काळभैरवाचं दर्शन घेतलं असेल, कवडी मातेचं दर्शन घेतलं असेल. काशीमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सगळी काशी दर्शनाच्या संबंधित असणारी सगळी जी आहेत, काशीमधली जी काही स्पॉट आहेत ती सगळी तुम्ही पाहिलेली आहेत. तर काशीचं एक महत्त्व सांगते तुम्हाला. काशी हे असं तीर्थ आहे की तिथे ब्रह्महत्येसारख्या पातकाचा सुद्धा नाश होतो. ब्रह्महत्या, याच्यावर तुम्हाला उदाहरण सांगते. एक वेळेला ब्रह्मदेव खोटं बोलले श्री विष्णूला, म्हणजे ब्रह्मदेवाला अहंकार झाला. दृष्टांत सगळ्यांनी लक्षपूर्वक आहे का, फार सुंदर दृष्टांत आहे. कदाचित याच्या अगोदर कधी ऐकला असेल किंवा नसेल. तुम्हाला याच्यातून काहीतरी मिळावं, नवीन काहीतरी ऐकायला मिळावं याच्यासाठी सांगते. ब्रह्मदेवाला अहंकार झाला आणि श्री विष्णू सोबत स्पर्धा लावली. ब्रह्मदेव म्हणतात, विष्णू तुम्ही मोठे का मी मोठे? आज जगामध्ये सुद्धा याच एका गोष्टीवरनं वाद चालू आहे, तू मोठा का मी मोठा? विष्णू बोलले, ब्रह्माजी माझ्या नाभीमधून कमल निर्माण झालं, त्या कमलाच्या फुलामध्ये तुम्ही आहात. याचा अर्थ अगोदर मी आहे, नंतर तुम्ही आहेत. मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात.
ब्रह्माजी म्हटले असं कुठं असतं का? पोरगा तरुण, मुलगा म्हातारा आणि वडील तरुण. पहा, मला जर मुलगा म्हणताय तुम्ही तर माझ्या डोक्याची दाढीची सगळी केस पांढरी झालेली आहेत आणि तुम्ही माझ्यापेक्षा तरुण दिसताय. मग माझ्यापेक्षा तरुण आहात तुम्ही, माझे वडील कसे असणार? मीच तुमचा पिता आहे, तुम्ही माझा बेटा आहात. मी तुमचा पिता, तुम्ही माझे पुत्र. भगवान श्री विष्णू म्हणतात तसं नाही, मीच पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. दोघांची एवढी भांडणं लागली. आता मी बोलते तुमच्यासोबत, आजही जगात वाद याच कारणानं आहे. तू मोठा का मी मोठा? खरं तर मोठे तेच आहेत की जे म्हणतात आम्ही लहान आहोत. मोठा तो आहे, महान तो आहे, ज्याला लहान होता येतं तोच महान आहे. संत या जगामध्ये महान का आहेत? तर त्यांनी सांगितलं आम्ही लहान आहोत. जगामध्ये तोच महान आहे ज्याला लहान होता येतं. जो म्हणतो मी महान आहे, मी मोठा आहे, त्याच्या एवढं लहान दुसरं कोणीच नसतं. तर ब्रह्मदेव म्हणतात मीच मोठा. दृष्टांत लक्ष देऊ नये का? फार सुंदर कथा आहे. या दोघांचं भांडण मिटवण्यासाठी भगवान श्री शंकरानं, काशीच्या विश्वनाथानं, सदाशिवानं एक ज्योतिर्स्तंभ, अग्निस्तंभ निर्माण केला यांचा वाद संपावा म्हणून. पण वाद काही मिटलाच नाही, जास्तच पेटला. ब्रह्माजी म्हणतात विष्णू, हे जे अग्निस्तंभ आहे ना, या अग्निस्तंभाच्या मुळामध्ये तुम्ही जा खोलापर्यंत. याचा शेवट तुम्हाला सापडला तर तुम्ही मोठे, मी वर जातो. याची वरची बाजू जर मला सापडली तर मी मोठा. दोघही निघाले. हंसाचं रूप घेतलं, ब्रह्मदेव वरच्या दिशेनं गेले. सुकराचं रूप घेतलं, विष्णू पाताळात गेले. अर्ध्यात गेले विष्णू. विचार केला, अरे सांगितलंय आपल्याला तपश्चर्या करायला ना, आपण इथं भांडणं करतोय. वापस आले अर्ध्यातून. श्री विष्णू तपश्चर्या करत बसले. ब्रह्माजी उंच उंच निघाले, पण त्या अग्निस्तंभाचा आधी अंत कुणाला माहिती नव्हता. ब्रह्मदेव अर्ध्यापर्यंत गेले, खाली येईच नात. मग ब्रह्मदेवाने एक युक्ती लढवली. या ज्योतिर्स्तंभाच्या वरचं टोक कुठं आहे हे लक्षात येत नाही. मग ब्रह्मदेवाने एक युक्ती लढवली. ब्रह्मदेव म्हटले वापस जाऊ आणि विष्णूला खोटं सांगू की मी याचा शेवट पाहिलाय म्हणून. शहाण्या माणसांनी कधी खोटं बोलायचं नसतं, हे सुद्धा याच्यातून शिकायचं आहे आपल्याला. ब्रह्मदेव निघाले, पण म्हणे आपण खोटं बोलू, पण आपल्यावर विश्वास कोण ठेवणार? कोणीतरी साक्षीदार पाहिजे ना. मग केतकी नावाचा पुष्प त्याला साक्ष देण्यासाठी घेतलं. गाईला सोबत घेतलं. आले विष्णू भगवंताकडे. विष्णू भगवान, आम्ही या अग्निस्तंभाचा शेवट पाहिलाय.
त्याचं वरचं टोक पाहिलंय, मी पाहिलंय. विष्णू बोलले, ब्रह्माजी याचं शेवटचं टोक दिसूच शकत नाही, याला पुरावा काय आहे? म्हणया केतकी पुष्पाला विचारा. ते पुष्प होतं, केतकी नावाचं एक फूल असतं, तर त्या फुलाला विचारा. ते केतकी पुष्प बोलला, हो भगवान नारायणा, ब्रह्मदेवानं याचं शेवटचं टोक पाहिलंय, मी साक्ष देतो. म्हणे एका साक्षीदारावर भागणार नाही. आताही कुठलं रजिस्टरी वगैरे करायचं असेल तर किती साक्षीदार लागतात? कमीत कमी 2 लागतात. म्हणे दुसरा साक्षीदार द्या. मग दुसरा साक्षीदार कोण? गाईला विचारलं, गोमाता तू सांग. गाई सुद्धा कुठेतरी थोडासा घास मिळेल यज्ञामध्ये, भाग प्राप्त होईल म्हणून खोटं बोलली. म्हणे पाहिलं ब्रह्मदेवानं शेवटचं टोक, खोटं बोलले. दोघं सुद्धा खोटी साक्ष दिली, ब्रह्मदेव खोटं बोलले. आणि मग विष्णू नारायणाला वाटलं की ब्रह्माजीनं याचं शेवटचं टोक पाहिलं. भगवान नारायण बोलले, ब्रह्माजी खरंच तुम्ही पिता आहात, मी सत्य सांगतोय, मी या अग्निस्तंभाचा शेवट पाहिला नाही, पण तुम्ही याचा आधी पाहिलाय, अंत पाहिलाय, याचं वरचं टोक पाहिलंय. तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुम्ही माझे पिता, मी तुमचा पुत्र. धरले पाय कुणी? विष्णूनं. विष्णू भगवंतानं ब्रह्मदेवाचे पाय धरले. महादेवाला ही गोष्ट सहन झाली नाही. कांदेव नाही का? कधी कधी मुलं वडिलाला अशी वेळ आणतात की वडील हात टेकतात, बाबा तुझ्या पाय पडतो मी. आणि ही वेळ येणं चांगली गोष्ट नाही. ब्रह्मदेवानं ती वेळ आणली. सदाशिवाला ही गोष्ट सहन झाली नाही. एवढा राग आला भगवान महादेवाला. आणि महादेव प्रगट झाले. प्रगट झालेल्या महादेवानं सांगितलं, ब्रह्मा काय अनर्थ लावलाय हा, खोटं बोलताय. महादेवाला एवढा राग आला. महादेवाची भुवई वाकडी झाली आणि वाकड्या झालेल्या भुवईतून एक बुटका पुरुष निर्माण झाला. आखूड हात, आखूड पाय, लालबुंद डोळे, मोठी जीभ, सगळं बुटकं शरीर. आणि त्या निर्माण झालेल्या पुरुषाला सांगितलं महादेवानं, जा ब्रह्मदेवाचं जे 5वं मस्तक आहे वरच्या दिशेला आहे ते कापून आणा. तो पुरुष निघाला, पण त्यानं विचारलं, देवा मी ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक कापणार, पण माझं नाव काय? त्यावेळेला भगवान सदाशिव बोलले, भगवान शंकर बोलले, माझ्या भुवईमधून तुम्ही निर्माण झालात म्हणून तुमचं नाव मी भैरव ठेवतो. मग भैरव भगवान निघाले, ब्रह्मदेवाचं 5वं मस्तक कापलं आणि आले भगवान शंकराकडे. भगवान भोलेनाथानं ब्रह्मदेवाच्या 5व्या मस्तकाची जी दाढी होती ती दाढीची केस काढली, त्याची वेणी बनवली, बुबळं काढली, त्या वेणीमध्ये घातली, त्याची माळ बनवली, भैरवाच्या गळ्यात घातली, त्यातलं मांस काढलं, भैरवाला खायला दिलं. राहिली कवठी हातात दिली, सांगितलं पृथ्वीला चक्कर मारा, पृथ्वीला चक्कर मारा. पृथ्वीला चक्कर मारत असताना हातातली ही कवठी ज्या पुण्यभूमीमध्ये गेल्यानंतर गळून पडेल, समजावं त्या भूमीमध्ये तुमचं ब्रह्महत्येचं पातक संपलं. बटूक भैरव हातामध्ये ती कवठी घेऊन निघाले, पूर्ण पृथ्वीला चक्कर मारला. आणि ज्या वेळेला काशी नगरीमध्ये त्यांनी प्रवेश केला, हातातलं ते कवठी तात्काळ गळून पडली. तेव्हापासून काशी ही पुण्यभूमी की ब्रह्महत्येसारख्या पातकातून सुद्धा माणसाला मुक्त करते. म्हणून जीवनात एकदा तरी काशी केली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये अज्ञातपणे ज्ञातपणे काय आपल्याकडनं दोष घडले, काय चुका घडल्या, कुठलं पाप घडलं, कुठलं पातक घडलं आपल्याला माहिती नाही. जुनी लोक आग्रह धरायची की जीवनात येऊन एकदा तरी काय करावी, म्हणजे आपण त्याचा वेगळा अर्थ घेतो, पण जीवनामध्ये काशी केली पाहिजे. का? संसारिक जीव आहात आपण सगळे, तर जीवन जगत असताना कुठला दोष आपल्याला लागलाय, कुठलं पाप आपल्याकडनं घडलंय आपल्याला माहिती नसतं. मग ही सगळी पाप, खास तर ना गृहस्थी लोकांनी तर काशी केलीच पाहिजे. पहा, जी लोक संसारिक आहेत, प्रापंचिक जीवन जगतात, अशा लोकांनी तर काशी क्षेत्रावरती जाऊन आलंच पाहिजे. व्यवहारिक संसारिक जीवनामध्ये चुकून अज्ञातपणे घडलेलं पाप ते नष्ट करण्याचं काम ती पुण्यभूमी करते. आता दुसरी गोष्ट ऐका.